पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला. पण त्यानंतर घडले असे काही, की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. पुण्यामध्ये एक वेगळीच घटना समोर येत आहे. एका 70 वर्षाच्या म्हातारीची, जी काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती. तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे. कधी खायला द्यायचे, तर कधी तिचे ओझे उचलायला मदत करायचे. कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोहोचवायचे. पण जेव्हा या महिलेचे खरे सत्य बाहेर आले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एका आश्चर्याचा धक्का बसला. शहरामध्ये हजारो चेहरे असतात. प्रत्येकाची एक कहाणी असते. प्रत्येकाचा एक इतिहास असतो. पण या 70 वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती. त्यांचे असे काही रहस्य होते. त्यांनी असे काय लपवले होते, की ज्यामुळे ते समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. चला जाणून घेऊया या 70 वर्षाच्या म्हातारीचे सगळे गुपित या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर क्राईम कट्टा या मराठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. एक म्हातारी, तिचे वय 70 वर्ष, पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर निदर्शनास आली होती. ती बराच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावरून नेहमी चक्कर मारायची. कधी भाजीपाला घ्यायला जायची, तर कधी किराणा घ्यायला जायची. आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून ते ओझे उचलत जात नव्हते. बऱ्याच वेळा तिला चक्कर देखील यायची. ती रस्त्याच्या कडेला बसून घ्यायची आणि तिला त्या दिवशी एका मुलाने मदत केली. एक तरुण मुलगा, ज्याचे नाव होते समीर. तो कॉलेजला जाणारा तरुण समीर रोज कॉलेजला जाताना आजीला पाहायचा. कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या, तर कधी बाजारात भाजी घेताना त्याला दिसायच्या. आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. समीरला आजीची नेहमी दया यायची. त्याला वाटायचे या वयात त्यांची काळजी घेणारे दुसरे कोणी नसेल. पण म्हणतात ना, दिसते तशी नसते, म्हणूनच जग फसते. अगदी हेच त्या वृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होते. तिचे वय 70 असेल असे कोणाला देखील वाटत नव्हते. पण तिच्या आयुष्यात काही गुपित गोपनीयता दडली आहे. काय भयंकर गोष्टी उघड झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता, हे देखील त्याला माहीत नव्हते. पण ते उघड करणार होता समीर, जो कॉलेजला जाणारा एक मुलगा होता. तो रोज त्यांना पाहायचा. पण त्याला माहीत नव्हते की त्या आजीचा तो एक गरीब वृद्ध महिला तिला समजत होता. त्याच्या मागे एक अविश्वसनीय वादळ लपलेलं होतं. एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला. त्याने पाहिले त्या दिवशी आजी त्याच रस्त्याने येत नव्हत्या किंवा जात सुद्धा नव्हत्या. त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसलेल्या होत्या. त्यांच्यावर प्रचंड धक्का जाणवत होता. त्या वेगाने श्वास घेत होत्या. समीरने न राहून आपली सायकल बाजूला घेतली. आपली पाण्याची बॉटल आणि डब्यातील एक पोळी त्यांना दिली. आजीने काही न बोलता ती स्वीकारली. पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आत्तापर्यंत समीर त्यांना लांबून बघायचा, पण आता तो अक्षरशः त्यांच्या जवळ जाऊन बसला होता. आणि त्याला ते त्या ठिकाणी जे समजले, त्याने जवळ जाऊन पाहिले तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. एक वेगळा स्वाभिमान होता. आजी फारसं काही बोलत नव्हती. धन्यवाद बाळा, एवढेच म्हणून तिने ती चपाती खाल्ली, पाणी पिले आणि निघून गेली. पण आता समीरच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. ही म्हातारी नेमकी आहे कोण? 70 वर्षे वय, ही नेमकी इथे कशाला आली? आणि ही म्हातारी असून तिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा? काय त्याला तिचे विशेष वाटत होते? तेव्हा आता या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश तो करणार होता. एक असे रहस्य उघडणार होता, की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता. आता ही आजी नेमकी कोण आहे? ही आजी सामान्य नाही, ही कोणीतरी वेगळी आहे, हे त्याला कळून चुकले होते. बऱ्याच वेळा भिकारी महिला असतात, तर त्या बऱ्याच वेळा सोड्या करतात. बऱ्याचशी भिकारी महिला काहीतरी चोरून घेऊन जातात. तर मग असा काहीसा प्रकार आहे का, की दुसरे काही गुपित तिच्या पाठीमागे आहे? ही जर सामान्य आहे, तर हिची मुले कुठे आहेत? ही एकटी फिरते, कुठेही जाते. तो सायकलवर तिच्या मागेपर्यंत गेला, पण ती तिथून पुढे कुठे गायब झाली हे त्याला सुद्धा समजले नाही. आता तो एक दिवस येणार होता, ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती. तो या रहस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता. समीरने ठरवले की आजी नेमकी राहते कुठे हे आता शोधून काढायचे. एक दिवस तो कॉलेजला गेलाच नाही. तो गपचूप त्या महिला जिथे येत होती तिथे बसून राहिला. ती महिला आली. तिने हातात भाजीपाला आणला होता आणि तो गपचूप तिच्या मागे मागे गेला.
त्याला वाटले की ती महिला कोणत्यातरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल. पण आता तो जे पाहणार होता त्याला आता त्याने पहिला धक्का बसणार होता. रहस्याची पहिली गाठ आता सुटणार होती. आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन निघाली आणि ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये. आता समीरला आश्चर्य वाटले की मंदिरात झोपडपट्टीमध्ये ही महिला राहत असेल, पण अक्षरशः चाळीमध्ये या महिलेचे मोठे घर होते. तो घराच्या खिडकीजवळ गेला. त्याला माहित होते की त्या आजीची आणि त्याची फारशी ओळख नाही. डायरेक्ट घरात जाणे चुकीचे होते, म्हणून हळूच तो त्या खिडकीपाशी जाऊन त्या ठिकाणी पाहिले. आतमध्ये त्यांनी जे दृश्य पाहिले ते पाहून त्याचे डोळेच चक्रावले, कारण की पहिले गुपित जिथे उघड होणार होते. आतमध्ये आजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कोणाशी तरी बोलत होती. अतिशय बारीक आवाजात, पण अगदी आत्मविश्वासाने ती बोलत होती. समीर कान लावून ऐकू लागला. आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले. आजी म्हणाली, हा सौदा पक्का झाला आहे. मग ठरल्याप्रमाणे माझा 1% कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा. बरोबर 40,000 रुपये मला उद्याच्या उद्याच पाहिजे. समीरच्या डोक्यात मुंग्या आल्या. आजी कमिशन काय करत आहे? एका फोनवर 1%? हिला 40,000 रुपये कशाची मिळाले? 40,000 रुपये 1% म्हणजे जवळपास हिने खूप मोठा व्यवहार केलाय. मग ही गरीब दिसणारी महिला नेमकं कोण आहे? त्याला आता बरेच प्रश्न पडले. पहिल्यांदा संशय आणि पहिला संशय त्याला इथे आला होता आणि समीर सुन्न झाला. 40,000 रुपये 1% कमिशन. त्या आजीला तो गरीब समजत होता. पण एका फोनवरती म्हातारी 40,000 रुपये कमवत होती. हे कसं शक्य आहे? हे या रहस्याचे पहिले पान होते, जे आता उघड झाले होते. पण जेव्हा याच्या पुढचे गुपित उघड झाले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता. इथे कमिशन कशाचे? कसला सौदा? ही म्हातारी करते. 40,000 रुपये कुठून मिळतात? हा महत्वाचा प्रश्न आता समीरला पडला होता. समीर तिथून गपचूप निघून गेला. रात्रभर त्याला झोप आली नाही. त्याने इंटरनेटवर सर्च देखील केले की कशाचे 1% कमिशन असते. इतके कमिशन कोण देते? कशाला देते? या बाईला जेवढे दिसत नाही तिला चक्कर येतात, पण ही महिला एका फोनवरून 40,000 रुपये एका मिनिटात कसे काय गमावते? आता त्याला काही झोप लागली नाही. त्याने रात्रीतूनच प्लॅन बनवला की आता डायरेक्ट थेट त्या आजीच्या घरी पोहोचायचे आणि तिला स्पष्ट विचारायचे. तिला हे सांगायचे की मी तुझा फोन ऐकला आहे. आणि सकाळी तो निघाला कॉलेजला. त्याला अजिबात जायचे नव्हते. त्याला ती सगळी माहिती घ्यायची होती. त्याला ते सगळे त्या ठिकाणी स्पष्ट करायचे होते. दुसऱ्या दिवशी समीर थेट आजीच्या घरी पोहोचला. त्याने त्यांना सांगितले की काल तो तिथे आला होता आणि त्याने सर्व काही ऐकले होते. आजीला तो डायरेक्टच बोलला, काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरात घुसल्या. घरात घुसल्यानंतर मी तुमच्या खिडकीतून सगळे बोलणे ऐकले आणि तुम्ही एका मिनिटात 40,000 रुपये कशाचे मिळवता? तुम्ही कशाचे कमिशन घेता? कोणते सौदे करता? नेमकं खरं काय आहे? आता त्याला ते असं सांगितल्यावर असे वाटले की आजी आपल्यावर चिडेल, पण तसे अजिबात झाले नाही. आजीने अगदी शांततेने त्याच्याकडे पाहिले आणि अगदी शांतपणे त्या हसल्या. आता त्या इतक्या शांत हसल्या, त्यांच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता की समीरच्या पायाखालची जमीन अजूनच सरकली. समीरला वाटले, आता आपले काही खरे नाही, कारण की या म्हातारीला काही फरक पडत नाही. आपण इतके उडून बोललो तरीही. पण आजी आणखीनच शांत झाल्या. आजी म्हणाल्या, कदाचित त्यांना मला कोणीतरी भेटले आहे, ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे. आणि मग त्या 70 वर्षाच्या आजीने आपल्या आयुष्याचे सगळे पुस्तक समीर समोर उघडले. त्याने जे सांगितले ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. आजी म्हणाला, बाळा, माझे लहानपण खूप खडतर होते. वडील लहानपणी गेले. आईने आम्हाला भावंडांना कसेबसे वाढवले आणि 16व्या वर्षी माझे लग्न झाले. शिक्षण अर्धवट राहिले होते. समीर आता फार लक्ष देत नव्हता. समीरला वाटलं हे सारं सराव आहे, पण आजी पुढे त्याला जे सांगणार होत्या ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता. पण तिच्या आयुष्यातले खरे वादळ कोणते होते? लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झाले? कोणत्या सौद्याने तिला 40,000 रुपये मिळतात? आता नेमके ते समीरला समजणार होते. आजी म्हणाली, 16व्या वर्षी माझे लग्न झाले, पण तो माणूस, माझा नवरा जो घरातून गेला, तो परत कधी आलाच नाही. माहेरचा आधार नाही, नाही सासरचा. तेव्हा असे ठरवले, आता जगायचे ते स्वतःच्यासाठी. आणि इथूनच खरी एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्याने शिवणकाम सुरू केले, घरात मशीन घेतली, पण त्याचा संघर्ष त्यांचा संपत नव्हता. ज्या घरात त्या भाड्याने राहत होत्या त्या घरमालकाने त्यांचा छळ सुरू केला होता. त्या सांगत होत्या, आता समीरच्या डोळ्यात पाणी यायला लागले होते. त्याला आपली चूक समजली. लहानपणी आईबाप सोडून गेलेल्या, 16 वर्षात घटस्फोट झालेल्या ही महिला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी किती धडपड तिने केली होती
आणि एकटी बाई जेव्हा पुण्यात भाड्याच्या घरात राहते, तेव्हा घरमालकाने छळ सुरू केला होता. आणि पुढची वाईट म्हणजे घरमालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी सोडले, लाईट खंडित केली. इतकेच नाही तर त्यांच्या दारात मुद्दाम तो मासे आणून टाकायचा. पण या स्त्रीने हार मानली नाही. ती मासे उचलून त्यांच्या दारात फेकून द्यायची. जेव्हा हे करूनही त्या चुकल्या नाही, तेव्हा त्या घरमालकाने 2 गुंड तिच्या घरी पाठवले. घरात 2 धिप्पाड गुंड घुसले आणि समोर होत्या त्या एकट्या सुलभाताई. पण त्या घाबरल्या नाही. त्या शांतपणे उभ्या राहिल्या आणि फक्त एकच वाक्य बोलल्या. त्यांना म्हणाल्या, "तुम्ही फक्त एवढेच कराल, माझा जीव घ्याल. याचा उपकार तुम्ही काय? याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही." त्यांच्या आवाजात धैर्य आणि हिंमत पाहून ते गुंड तिथून निघून गेले. समीर आता एकदम सुन्न झाला होता. एक म्हातारी ज्याला आपण काहीतरी वेगळे समजत होतो, ती म्हातारी आजी आज अक्षरशः एका मोठा आयुष्याचा धडा त्याला देत होती. त्यांनी फक्त घर नाही वाचवले, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही भाग घेतला होता. त्यासाठी त्या 4 दिवस तुरुंगातही गेल्या होत्या. हे सगळं ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, "आजी, तुम्ही एवढा संघर्ष केला आहे, पण आज तुम्ही एका फोनवर ₹40,000 कसे मिळवले? तुम्हाला एवढे पैसे कसे काय मिळाले? मला त्याची उत्तर द्या." त्यावेळेस त्या आजी म्हणाल्या, "आयुष्यात मला खूप चांगले शिकायला मिळाले. मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील होते आणि मला करता करता अशा काही गोष्टी समजल्या. त्यामुळे मी रिअल इस्टेटमध्ये सहभागी झाले. मी आता लोकांच्या जागा विकून देणे व घर खरेदी विक्रीमध्ये मी लोकांना मदत करते. लोक 2% घेतात, पण मी 1% कमिशन घेते आणि त्या दिवसाची प्रॉपर्टी ही 40 लाख रुपयांची होती. आणि म्हणूनच मला 1% हे ₹40,000 त्या दिवशी मिळाले होते." आता समीरला खूपच वाईट वाटत होते. आजी म्हणाली, "बाळा, मी पैसा पाहिला, संघर्ष पाहिला, पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे. मी रस्त्यावर फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडते. ते थकलेले चेहरे, ते कष्टकरी लोक मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात आणि जगण्याची नवी उमेद देतात. हे माझे दुःख सहानुभूतीने मिळवलेले नाही, तर संकटाशी लढून माझे आयुष्य घडवले आणि हाच होता माझा सकारात्मक विचार." धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी स्टोरीज ऐकण्यासाठी क्राईम कट्टा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घटना कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.